नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विदर्भाचा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्रात विलीन करताना जो करार झालेला होता त्या करारानुसार विदर्भाची राजधानी मानल्या जाणाऱ्या नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असा दर्जा देण्यात आला आणि त्याच वेळेला महाराष्ट्र विधानसभेची जी अधिवेशनं होतील त्यातलं कमीत कमी एक अधिवेशन आणि प्रामुख्याने हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होईल, विदर्भात होईल असा करार झाला होता आणि त्यानुसार प्रतिवर्षी एक अधिवेशन, हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होतं आणि म्हणून सध्या ते नागपुरात अधिवेशन होत आहे. अर्थात ही एक आता औपचारिकता झाली आहे. नागपूरमध्ये कुठलेही महत्वाचे निर्णय वगैरे घेतले जातात असं नाही. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि अशा ठिकाणी माझ्या आठवणीप्रमाणे 2-3च महत्वाच्या घटना गेल्या 50-60 वर्षात झाल्यात. त्यापैकी एक घटना अशी आहे की शिवसेनेमध्ये पहिली मोठी फूट पडली 1991च्या नागपूर अधिवेशनामध्ये. शिवसेनेचे 18 आमदार हे शिवसेनेतून फुटले आणि त्यावरून इतका हलकल्लोळ झाला होता की भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ते फुटलेले असल्यामुळे पुढले 3-4 महिने भुजबळ मुंबईत यायला धजावलेले नव्हते. ही एक मोठी घटना आहे. आणि त्याच्या आधीची एक मोठी घटना अशी आहे की त्याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये 1977 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरुद्ध काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारला गेला आणि शंकरराव चव्हाण यांना त्या अधिवेशनाच्या दरम्यानच काँग्रेसच्या बंडाला सामोरं जात बाजूला व्हावं लावलं होतं आणि वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते. तो उठाव सुद्धा नागपूर अधिवेशनात घडलेला होता. तर या 2-3 अशा मोजक्या 10-12 घटना पण निघणार नाही, 5 मोठ्या घटना असतील की ज्या नागपूरच्या विधानसभा अधिवेशनात झाल्या त्या वगळल्या तर नागपूरमध्ये विधानसभा चालू असताना किंवा राजकीय हेतूने फार मोठी काही उलाढाल किंवा घडामोड झाली आहे असं नाहीये. तर अशा नागपूर अधिवेशनामध्ये सध्या जे काय दिखाव्याचं राजकारण चालू आहे आणि मी दिखाव्याचं एवढ्यासाठी म्हणतो की विधानसभा निवडणुकीचा आता 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेलाय. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे नेते, भाजपचे नेते मुख्यमंत्री झाले. त्याला 1 वर्ष उलटून गेले. पण या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दणकून आपटलेली जी महाविकास आघाडी आहे आणि त्यातले जे 3 पक्ष आहेत त्यांना अजूनही आपला तोल सावरून राजकारणात आपल्या पायावर उभं राहायला जमलेलं नाही. विधानसभा निवडणुकीत अक्षरशः महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आणि तो इतका सुपडा साफ झाला की 3ही पक्षांना मिळून महाविकास आघाडीतल्या 50 जागा पण आमदार पण निवडून आणता आले नाहीत. शरद पवारांच्या गटाचे 10, काँग्रेसचे 16 आणि उबाठा शिवसेनेचे 20 असे एकूण 46 आमदार निवडून आले. आणि इतकी लज्जास्पद परिस्थिती आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी 10% आमदार संख्या पाहिजे, म्हणजे कमीत कमी 29 आमदार पाहिजेत. तेवढेही आमदार उबाठा शिवसेना, काँग्रेस किंवा शरद पवार गटाला एकपक्षीय मिळवता आले नाहीत. आणि म्हणून 1 वर्ष लोटलं पण अजूनही महाराष्ट्र विधानसभेत विरोधी नेता पद भरलेलं नाही.
कारण त्याच्यावर दावा करण्याचा अधिकार सुद्धा विरोधी पक्षांकडे नाही. काल परवा बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा नेमकी महाराष्ट्रासारखी परिस्थिती आहे. विरोधी पक्षाचा किंवा विरोधी महागठबंधनाचा अत्यंत लज्जास्पद असा दारुण पराभव झाला. राहुल गांधींच्या महापराक्रमाने काँग्रेस पक्षाला 5 की 6 आमदार कसे बसे निवडून आणता आले. आधी विसर्जित विधानसभेमध्ये काँग्रेसचे 19 आमदार होते. राहुल गांधींनी इतका पराक्रम केला की त्यातले कसे बसे 1/3 उरले आणि 5 का 6 आमदार आज काँग्रेसचे बिहार विधानसभेत आहेत. आणि अमरू जाता जाता तेजस्वी यादव बचावलेले आहेत. कारण तेजस्वी यादवनी उद्धव ठाकरेंपेक्षाही अधिक म्हणजे 25 आमदार निवडून आणले आणि 10% नियमानुसार 243 आमदारांच्या बिहार विधानसभेमध्ये ज्याच्याकडे 25 आमदार कमीत कमी असतील अशा पक्षाला विरोधी नेतेपद मिळत असतं. आणि तेजस्वी यादव यांनी निवडणुकीनंतर केलेलं सगळ्यात महत्वाचं काम असं होतं की स्वतःची विरोधी नेतेपदावर वर्णी लावून घेतली. ताबडतोब मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर जे अधिवेशन झालं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेजस्वी यादवनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यामध्ये पक्षाच्या नव्या आमदारांकडून स्वतःची पक्षाचा गटनेता म्हणून निवड करून घेतली आणि विधानसभा चालू झाल्यावर सर्वात पहिल्यांदा विरोधी नेते पदावर दावा केला आणि ते विरोधी नेतेपद पदरात पाडून घेतलं. त्यानंतर जी काय विधानसभा चालली आहे तिकडे बघायला तेजस्वी यादवना वेळ मिळालेला नाही. कारण ते आपल्या ख्रिश्चन पत्नी बरोबर ख्रिसमस साजरा करायला युरोपला निघून गेलेले आहेत. पण जाण्यापूर्वी आपल्या विधानसभेतील विरोधी नेते पदाचा दावा स्वीकारून आणि त्यावर शिक्कामोर्तब करून गेलेले आहेत. पण 1 वर्ष उलटून गेलं तरी बिचारे उद्धव ठाकरे आपल्याला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळावी आणि विरोधी नेतेपद आपल्या पदरात पडावं म्हणून धडपडत आहेत. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते गेल्या हिवाळी अधिवेशनात किंवा मुंबईला झालेल्या दुसऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे त्याच फडतूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन आणि शाल घेऊन गेलेले होते. कारण त्यांना विरोधी नेतेपद पदरात पाडून घ्यायचंय आणि त्याचं कारण सरळ आहे. विरोधी नेतेपद विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा किंवा कायदे मंडळ यातलं विरोधी नेतेपद हे एक घटनात्मक पद आहे. त्याचे विशेष अधिकार असतात. काल परवापर्यंत गेल्या विधिमंडळ अधिवेशनापर्यंत विधान परिषदेतलं विरोधी नेतेपद हे उबाठा शिवसेनेकडे होतं, अंबादास दानवेंकडे होतं. पण अंबादास दानवे यांची स्वतःची विधान परिषदेची आमदारकी संपली आणि ते आपोआपच ते पद रिक्त झालेलं आहे. त्यामुळे विधान परिषद असो किंवा विधानसभा असो दोन्हीकडे आज विरोधी नेता कोण आहे, अधिकृत विरोधी नेता कोण आहे, विधिमंडळाची मान्यता असलेला विरोधी नेता कोण आहे याचा ठाम पत्ता कोणालाही लागलेला नाही. तेव्हा ते पद निदान विधानसभेत आपल्याला मिळावं यासाठी शिवसेना उबाठा आग्रही आहे. आता 1 वर्ष झाले. या मध्यंतरीच्या काळात अंबादास दानवे हे महाविकास आघाडीतल्या उबाठा शिवसेनेचे नेते आहेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी नेता आहेत. म्हणूनच निदान विधानसभेतलं विरोधी नेतेपद हे काँग्रेस पक्षाला मिळावं असा काँग्रेसचा आग्रह होता. अर्थात त्यांच्यापेक्षा 4 आमदार उबाठा शिवसेनेचे अधिक आहेत. त्यामुळे हा दावा शिवसेना मान्य करायला तयार नव्हती आणि महाविकास आघाडीत विरोधी नेते पदावरून लठ्ठालठ्ठी चालली होती की दोन्ही सभागृहाची विरोधी नेतेपद तुमच्याकडे कशाला. आणि तिथे सगळी गडबड झालेली आहे. आणि उद्धव ठाकरे
तिकडे मुख्यमंत्र्यांना शाली घालतायत, पुष्पगुच्छ देत आहेत, किंवा सभापती राहुल नार्वेकर यांना पण जाऊन भेटतात, त्यांना पुष्पगुच्छ देतात, पण अजून विषय मार्गी लागत नाही. आणि आता तर गडबड अशी झाली की शिवसेनेचा गटनेता म्हणून भास्कर जाधव यांची लगेच निवड करण्यात आली होती, पण आपल्या गटनेते पदावर विरोधी नेते पदाचा शिक्का बसत नाही म्हणून भास्कर जाधव नाराज आहेत. बिचारे भास्कर जाधव हे शिवसेनेतून आमदार झाले, मग त्यांना अधिक मंत्री वगैरे व्हायचं होतं म्हणून ते मला वाटते 2004 किंवा 9 मध्ये कधीतरी शरद पवारांच्या पक्षात गेले, पुढे शरद पवारांच्या पक्षातर्फे मंत्री झाले, आणि 2019च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या लक्षात आलं की आता यापुढे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष किंवा महाआघाडीला भवितव्य नाही, म्हणून ते तडकाफडकी निवडणुकीच्या तोंडावर 6 वर्षापूर्वी शिवसेनेत आले, राष्ट्रवादी पक्ष सोडला. अर्थात ते एकटेच नव्हते, त्याच्या आधीही केसरकर किंवा उदय सामंत यासारखे राष्ट्रवादीचे अनेक नेते हे शिवसेनेत किंवा भाजपात दाखल झाले होते. पण दुर्दैव असं की महायुतीला बहुमत मिळालं, भास्कर जाधव परत एकदा आमदार झाले, पण जे मंत्रिमंडळ बनलं ते भाजपा शिवसेनेचं नव्हतं, आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई असल्यामुळे त्यांनी ज्या तडजोडी केल्या त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला भाजपच्या काळात महायुतीमध्ये जेवढ्या जागा होत्या तेवढ्याही मंत्रिमंडळात उरल्या नाहीत, आणि बिचारे भास्कर जाधव यांच्या तोंडाला पानं पुसली गेली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण जाधव यांची वर्णी लागली नव्हती, आणि मग 2.5 वर्षात तेही सरकार गडगडलं, शिवसेनेत फूट पडली, तेव्हा भास्कर जाधव हे शिवबंधन मानल्यामुळे निष्ठावान राहिले, आणि त्यांच्या नशिबी वनवास आलेला आहे. नुकत्याच झालेल्या 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारलेली असली तरी पक्षाची अवस्था इतकी वाईट आहे की मंत्रीपद दूर, विरोधी नेतेपद मिळताना सुद्धा मारामार झालेली आहे, आणि त्यामुळे ते रडकुंडीला आलेले. आणि या सगळ्या गडबडीमध्ये उद्धव ठाकरे, भास्कर जाधव यांचे सर्वात लाडके नेते उद्धव ठाकरे यांनी जी काही टिप्पणी केलेली आहे आणि ज्याचं वर्णन किंवा ज्याचा पुष्टी भास्कर जाधव किंवा तुमचे मग काँग्रेसचे नेते पण हे करतात, विजय वडेट्टीवार, की एवढं प्रचंड बहुमत आहे महायुतीकडे, एवढं प्रचंड बहुमत आहे, 233 आमदार आहेत, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, आणि असलं सरकार एका विरोधी नेत्याला इतकं का घाबरतंय की विरोधी नेता नेमला तर त्याच्या आक्रमकतेने सरकार गडगडून पडेल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाबरलेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे घाबरलेत. हा जो काय शोध भास्कर जाधव आणि वडेट्टीवार यांनी लावलाय तो बघितल्यानंतर ही माणसं देवेंद्र फडणवीसांचा अपमान करतायत की सन्मान करतायत असा प्रश्न मला पडला, म्हणून हा व्हिडिओ मी केला. हे सगळी तुम्हाला बॅकग्राऊंड एवढ्यासाठी सांगितलं की प्रचंड बहुमत असलेलं सरकार पुरेशी संख्या नसल्यामुळे विरोधी नेते पदावर कोणाची नेमणूक करत नसेल तर मग ते सरकार घाबरलेलं आहे. हे जे काय तर्कशास्त्र आहे ते तर्कशास्त्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना अपमानित करणारं नाही तर सन्मानित करणारं आहे, आणि तो सन्मान कसा आहे तो शीर्षकात आलेला आहे. जे कोणी फडणवीसांना घाबरलेलं म्हणतायत ते फडणवीसांना थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंक्तीत नेऊन बसवतायत.
पुरेशी संख्या नसल्यामुळे विरोधी नेतेपद हे पहिल्या 3 लोकसभांमध्ये कोणालाही मिळालेलं नव्हतं. 1952, 1957, 1962 या 3 लोकसभा निवडणुकांनंतर जी काही संख्या ही लोकसभेत पोहोचलेली होती, त्या सगळ्या लोकसभेच्या संख्यामध्ये 3ही लोकसभांमध्ये कुठल्याही पक्षाला 10% सदस्य संख्या आणता आली नाही. म्हणून त्या 3ही लोकसभांमध्ये विरोधी नेता नव्हता. याचा अर्थ उद्धव ठाकरे वडेट्टीवार यांच्यामध्ये नेहरू हा अत्यंत भितरम पंतप्रधान होता. तो विरोधी नेतेपदाला घाबरायचा आणि म्हणून त्यांनी विरोधी नेता नेमलाच नव्हता. आज दुसरं उत्तर कोणाचं आहे तर देवेंद्र फडणवीस. संख्येअभावी विरोधी नेता नेमला जात नाही याचा अर्थ मुख्यमंत्री घाबरलेला असेल तर मग 3 लोकसभा निवडणुकांमध्ये संख्येअभावी असलेल्या विरोधी पक्षांना विरोधी नेते पदापासून वंचित ठेवणारे नेहरू हे अत्यंत भित्रे आणि भेदरट पंतप्रधान असले पाहिजेत. मग नेहरूंच्या पंक्तीत जर फडणवीसांना बसवलं जात असेल तर तो सन्मान म्हणायचा की अपमान म्हणायचा? 1962 नंतरच्या 67 नंतरच्या निवडणुकीमध्ये 4थ्या लोकसभेमध्ये ज्या वेळेला इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पाडली, त्यावेळेला काँग्रेसचे जे संघटनात्मक नेते होते त्यांना संघटना काँग्रेस नाव मिळालं आणि त्यांचा गट हा पहिल्यांदा 55, 60, 70 खासदारांचा असल्यामुळे त्यांच्या गटनेत्याला लोकसभेने पहिला विरोधी नेता म्हणून मान्यता दिली. त्याचं नाव होतं राम सुभग सिंग. इंदिराजी पंतप्रधान असताना भारतीय लोकसभेमध्ये सगळ्यात पहिला विरोधी नेता झाला, त्याचं नाव होतं राम सुभग सिंग. मग ते होईपर्यंत आधीची 3 वर्ष इंदिराजी आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे भित्रे घाबरट पंतप्रधान होते असंच वडेट्टीवार म्हणतायत. वडेट्टीवार आपल्याच पक्षाच्या थोर पूर्वज नेत्यांचा अपमान करतायत की फडणवीसांचा सन्मान करतायत, गौरव करतायत. हे प्रत्येकाने आपलं ठरवा. कारण हे तर्क वापरायचा असेल, हा तर्क वापरायचा असेल तर वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांच्या सकट उद्धव ठाकरे हे फडणवीसांना नेहरूंच्या मांडीला मांडी लावून त्याच पंक्तीत बसवते. असो, मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.